खरं तर आज एकच बैठक झालेली नाही. जवळजवळ 4 बैठका आम्ही आयोजित केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पुणे ग्रँड टूर 2027, PMRDA कडून जिल्हा परिषद पुणे यांना विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी शासकीय जमिनी व अम्युनिटीसाठी स्पेसेस हस्तांतरित करण्याबाबत पण बैठक घेतलेली आहे आम्ही. तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना याची पण बैठक आमची झालेली आहे. आणि जिल्हा क्रीडा संकुल बारामती पुणे विषयक अशी ही बैठक झाली. आणि आत्ताची जी महत्त्वाची बैठक झाली ती आषाढी वारी नियोजन बैठक आत्ताच आपण सगळ्यांसमोर घेतलेले. म्हणजे राज्यातील प्रमुख 10 पालख्या आहेत, त्यांचे सर्व पालखी प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी इथे बोलवलेले होते आणि आपले सर्वच अधिकारी, प्रशासकीय अधिकारी इथे होते आणि बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. पुणे ग्रँड टूरची जी पहिली बैठक झाली त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीची पुणे ग्रँड सायकल स्पर्धा ही जगाच्या नकाशावर आज गेलेली आहे. जवळजवळ 61 कोटी लोकांनी ही ऑनलाईन स्पर्धा पाहिलेली आहे. त्यामुळे पुणे आपलं अगदी इंटरनॅशनल पटलावर गेलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मागच्या वर्षी त्याला मिळालेला होता. त्यामुळे आत्ताची सुद्धा ग्रँड जी आपल्याला टूर करायची सायकल स्पर्धा ती नक्कीच आपल्याशी स्पर्धा असणार आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी त्याची तयारी कशी चालली या संदर्भात ही मीटिंग होती. त्यामध्ये सन 2027 मध्ये या टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आपल्याला माहिती आहे की आयोजित करण्यात येणार आहे. पुण्याने आयोजित केलेल्या 2026च्या पुणे ग्रँड टूर स्पर्धेचे जगभरातून अतिशय कौतुक झालेलं आहे. आणि या स्पर्धेची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संकल्पना आणि त्यामागील दूरदृष्टी आणि हा उपक्रम यशस्वी करणारे आदरणीय अजितदादा यांचे हे स्वप्न होतं आणि या क्षणी त्यांचे स्मरण होणं साहजिकच आहे. तसेच या स्पर्धेसाठी भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आत्ताची ही दुसरी ग्रँड टूर त्याचं आयोजन करण्यात येत आहे. आणि ही स्पर्धा पुणे जिल्ह्यामधील 11 तालुक्यांमधून 10,000 किलोमीटरपेक्षा अधिक मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा आवाका पण मोठा असणार आहे. आपल्याला माहिती आहे की ही स्पर्धा त्याच्या मागचा हा उद्देश की पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळं इको टुरिझमच्या आधिपत्याखाली यावीत आणि संबंध पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणाची ओळख जगाच्या पटलावर व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. आणि या मार्गावरील रस्ते व पायाभूत सुविधा त्यांचा विकास करण्याबाबत संबंधित विभागांना या बैठकीमध्ये आम्ही सूचना दिल्या आहेत. आणि सदरची जी कामं होणार आहेत ती गुणवत्तापूर्वक व दर्जेदार होतील याबाबत आम्ही प्रशासनाला सूचित करण्यात सूचना दिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेसाठी नियुक्त आणि विविध समित्यांचे दर महिन्याला यापुढेही अशाच बैठका घेण्याचं आमचं ठरलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याचे पर्यटन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचं जागतिक पातळीवर ब्रँडिंग करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शासन, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ऐतिहासिक बनवण्याचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे. आणि यासाठी कोणताही निधी कमी शासनातर्फे पडू देणार नाही याची आदरणीय मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच काळजी घेणार आहोत. तसेच PMRDA मधील शासकीय जमीन हस्तांतरणाच्या ज्या बैठक झाली आहे त्यामध्ये PMRDAचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यामधील 4 तालुके वगळता संपूर्ण जिल्हाभर आहे. शासनाच्या आदेशानुसार गावामधील शासकीय व गायरान जमिनी PMRDA कडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने काही गावामधील सार्वजनिक स्वरूपाच्या प्रकल्पासाठी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा, दवाखाने ज्या की आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी क्रीडांगणे, घरकुल योजना इत्यादीसाठी शासकीय जमिनीची मागणी केलेली आहे. त्यासाठी PMRDA आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्वच CEO यांनी एकत्रित येऊन समन्वय साधून सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न तातडीने सोडण्यासाठी आम्ही
यामध्ये निर्देश दिलेले आहेत. तसेच आता तिसरी मीटिंग म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्त्याची या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी ही तर खरी योजना आहे. पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे जिल्ह्यात या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींना सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आम्ही सूचित केलेलं आहे. पाणंद रस्त्याविषयीच्या तक्रारी, वादविवाद स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून आणि समोपचारातून व कायदेशीररित्या सोडून जास्तीत जास्त पाणंद रस्ते बनवण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. माझी माननीय मुख्यमंत्री महोदय व महसूल मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी कमी पडू दिला जाणार आहे असंही सूचित केलं आहे. 1 किलोमीटरसाठी सुमारे 11 ते 15 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामं सुद्धा नक्कीच दर्जा करण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. तसेच आपण क्रीडा मंत्रालयातर्फे ते भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धांचं आयोजन करणार आहोत. त्याची तारीख अजून ठरणार आहे. पण सदरची राज्यस्तरीय खो खो स्पर्धा यावर्षी बारामतीमध्ये आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी सुमारे 500 खेळाडू संबंध भारतामधून येणार आहेत. येत्या काळातील पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा व पालखी सोहळा या बाबी विचारात घेऊन या चर्चेचे वेळापत्रक निश्चित करण्याबाबत आम्ही क्रीडा विभागास सूचना दिलेल्या आहेत. या देशी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत उत्कृष्टरित्या या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्नशील आहोत. तसेच बारामतीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल समिती पुणे यासाठी सुद्धा आम्ही जे बारामतीमध्ये होणार आहे यासाठी सुद्धा आम्ही काही बैठकीमध्ये मुद्दे घेतलेले आहेत. जिल्हा क्रीडा संकुल बारामती, कटकोळ, येरवडा याबाबत सविस्तर चर्चा आम्ही इथे केलेली आहे. क्रीडा संकुलामधील उपलब्ध क्रीडा सुविधा व क्रीडा साहित्य याचा संपूर्णपणे आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या क्रीडा सुविधा व क्रीडा साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांना आम्ही निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच बारामतीमधील कटकोळ येथील नवीन क्रीडा संकुलामधील प्रस्तावित इमारतीचं सादरीकरण, आराखडे निश्चिती, वेगवेगळी क्रीडा सुविधा याबाबत सविस्तर चर्चा झाली. आदरणीय दादांना अपेक्षित असल्याप्रमाणे सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्यात सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. भविष्यात क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा आर्थिक स्रोत उभा करण्याच्या सूचना आम्ही क्रीडा विभागास दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की लवकरच आषाढी वारी सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या नियोजनाची आवश्यकता असते. त्यासाठी आजची नियोजनाची बैठक घेतलेली होती. आजच्या या नियोजन आढावा बैठकीमध्ये पालखी सोहळा विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंध तिन्ही जिल्ह्यातील लोक उपस्थित होते. या बैठकीतील सर्व विषयावरती सविस्तर चर्चा झाली. पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्याला पांडुरंगाच्या भेटीला जाताना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, देण्यात याव्यात यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. यात पाणी, वीज, स्वच्छता, हिरकणी कक्ष, NIAची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आणि त्याबाबतची चर्चा आम्ही झालेली आहे. पालखी तळावरील सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे, जलरोधक मंडप म्हणजे जर्मन हँगर, पाणी पुरवठा यासाठी आवश्यकतेनुसार टँकर्सची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, आरोग्य मनुष्यबळ, मेडिसिन किट, आपत्ती व्यवस्थापन, NDRF व SDRFचे पथक, कायदा व सुव्यवस्था, यात सुरक्षा उपाय व वाहतूक व्यवस्थापन यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देणं, पुरेसे प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करणं,
तसेच स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी होण्यासाठी प्रशासनावर चातकबातक चर्चा झाली आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि ही बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली. प्रत्येक पालखी, ज्या 10 मुख्य पालख्या आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या समस्या अडचणी इथे नमूद केल्या, जेणेकरून प्रशासनाला त्या सोडवण्यासाठी आता नक्कीच त्यांची दखल घेतली जाईल आणि त्या लवकरात लवकर सोडवून हा येणारा पालखी सोहळा अतिशय उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी, कुठलीही अपरित घटना न होण्यासाठी सगळ्यांना सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत आणि अतिशय चांगली प्रकारे हा सोहळा पार पडेल अशी सर्वांना खात्री आहे. आपल्याला माहिती आहे की मी अवकाळी पावसाची पाऊस आल्यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली. सगळ्याच ठिकाणी परीक्षण झालेलं आहे. सर्व अधिकाऱ्यांनी तिथल्या जाऊन पंचनामे केलेले आहेत आणि जिथे ज्यांचं नुकसान झाले त्यांचे प्रस्ताव शासनातर्फे पाठवण्यात आलेले आहेत आणि नक्कीच प्रशासनाने त्यांना मदतीची दखल घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच अल निनोचे येणारा परिणाम सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्यासाठी खबरदारी घ्यावी म्हणून ह्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सगळ्यांनीच सगळ्याच गोष्टींची बचत करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे कोणालाही त्रास न होईल अशा पद्धतीनं ह्या अशा नियोजनाची आता गरज असल्यामुळे ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. पण नक्कीच कोणाही नागरिकांना कसल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्या दिवशी सगळे प्रतिनिधी मी पाठवलेले होते, त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांच्याशी मी फोनवर प्रत्येकाशी बोललेली आहे. प्रत्येकाचीच जवळजवळ मी प्रत्येकाशी चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती, हे काही नव्याने सांगायला नको. पण ज्या कुटुंबांना कुटुंबातील लोक गेली आहेत त्यांच्यासाठी शासनाने सर्वतोपरी दखल घेतलेली आहे. आताच्या या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणं आणि खतं ही मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागते. पण शासनातर्फे ऑनलाईन खतं मिळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कुठेतरी प्रयोग करावा लागतो. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे आणि कृषी मंत्र्यांनी त्याबाबत उत्तर दिलेलं आहे. आजची मीटिंग झालेली आहे, त्या संबंधात मी उत्तर दिलेली आहेत. थँक्यू.